तुमचं नाव काय? दामू. पूर्ण नाव सांगा. दामू भाऊराव कुमटे, तांदळवाडी. बरं, काय झालं होतं तुम्हाला? मला समजा दर्शक फिनशी आलती. फुंशी फोड फोड आलता दर्शक इथं गोठणी इथं मधामध्ये गोठ्याच्या. बर. ते मी जसं खादला आणि मग ते वाढत वाढत चाललं. मग ते मोठ्या घसडत आगले बोलतेच होती भयंकर. लगे चालतात ना असं डुंगणानच खाल्ले. चालणं फिरणं बंद झालं. हा लगेच बिलकुल एवढी जखम झाली होती? एवढी आणि आगले होते. ते गोळा काढला. मग आग होत होती? आग होती. मग काय झालं? मग ते गोळा काढायची बाटल्याची. रुबीला पाहिलं. रुबीला पाहिलं तर ते केलं ते ना ते त्याच्यात फरक नाही पडला. मग विखे पाटला दवाखान्यात सांगितलं. कुठं विखे पाटला? नगरला, अहमदनगर. बरं, अहमदनगरला. तिथं गोळा तो काढा. तो गोळा ऑपरेशन केलं? ऑपरेशन करून. बर. मग ऑपरेशन करून मग ते चाली झालं. मग ते बंद झालं समजा ते गोळा काढ. बर. मग बोट बी काढलं ते मधलं. बरं, बोट कापून काढलं? बोट कापून काढलं. नंतर काय झालं? मग तिथून मग काय ते म्हणे आता बरेच दिवस राहिलो. 4-5 महिने राहिले तिथे. मग गोळ्या औषध इंजेक्शन चालीच राहते माझी. हा. मग होता म्हणे बाबा आता जा म्हणे घरी, आता तुमचं दुरुस्त झालं म्हणे. मग आलो मग आलो इकडे. मग तरी फरक नाही पडला. नाही मग तिथे दुरुस्त झालं होतं का नव्हतं झालं? झालं ते बोट काढले. नाही जखम नाही झाली. नाही मग ती दुरुस्त नाही झाली. बोट काढली तरी जखम नाही बर नाही झाली. बरं. मग आता आमच्याकडे आल्यावर? तुमच्याकडे आलो. मग आमच्याकडे आल्यावर तुम्ही दाखील मग ते धुवून घेऊन काढले. बरं. आमच्याकडे किती दिवस चांगलं झालं? तुमचे ते समजा मला तरी 15 दिवसात फरक पडला. 15 दिवसात फरक पडला. आता काही जखम नाही? काय काहीच नाही, खाताही नाही आता. हे चप्पलच आहे समजा माझ्या आता घासा बसा घट्टाचे चप्पलचं हे सँडलचा. हा. आता हे अच्छा बोट कोणतं काढ? बोट हे काढे. हे जखम जर शिक मिळालं नाही भाऊ जर थोडी. ही जखम हे चाललं बोट काढे. अच्छा, हे बोट काढलं. ही जखम नाही मिळू राहिली. वरून वरचा पाय व्यवस्थित झाला? हा, हे झालं व्यवस्थित झालं. पूर्ण व्यवस्थित. हा, पाणी गळत होतं, हे होतं, हे झालं. वास यायचा, पाणी यायचं. दर्शक जर थोडे मिळालं नाही झालं हे औषध. ठीक आहे. हे एवढंच राहिलं. जखम वाढली समजा? हा, जखम वाढली नसती. तेवढे राहिले पाहिजे. तुम्ही खर्च किती केला असेल? तर कुंकण तिकडे तर भरपूरच लागला माझ्याकडे. खर्च भरपूर. पाहुणे रावले कोण करून खर्च बरंच लागला. मग इथं आल्यावर तुमच्या इथं फरक पडला मला. बरं. तुम्हाला शुगर कधीपासून होती? मला शुगर तरी झाली जवळजवळ 2 वर्ष झाली असते. बरं. आणि जखम कधी झाली होती? ही जखम तरी बी मग नंतर झाली. मी बाजारात गेलो. मग इथं खादलं होतं मी दर्शक. इथंच हेच एकूणच आहे. इथं खादलं दर्शक. किती वर्ष झाले? आता जखम मिळाला तरी मला हे बरंच तरी 2-2.5-3 वर्ष झाली. 3 वर्षापासून जखम? हा, 2 वर्ष झाली समजा. 2 वर्ष झाली. काय इलाज घेतला त्याला? मग इलाज मग तेच ना, मग औषध पाणी चाली आहे. कुठे कोणत्या दवाखान्यात? येत नाही. रुबीला दाखिलं. मग तिथे रुबी मध्ये तुमचं किती दिवस केलं तुम्ही इलाज? तिथे जवळजवळ महिनाभर आलो मी तिथे. 1 महिना ऍडमिट होते? 1 महिना. काहीच नाही झालं? जखम चांगली झाली? खाली रक्त हे तपासायची हे करते. बरं. आणि विखे पाटील नगरला तुम्ही किती वर्ष? तिथे 5 महिने होतो तिथं आम्ही. बरं. 5 महिन्यामध्ये जखम भरली नाही? नाही भरली. शेवटी त्यांनी सांगितलं जा? हा, जा म्हणलं. बरं. नंतर काय केलं? मग नंतर तुमच्याकडे आलो. बरं. आमच्याकडे किती दिवसात तुमची जखम बरी झाली? 15 दिवसात फरक पडला मला. 15 दिवसामध्ये फरक पडला? फरक पडला. हेच दर्शक राहिले सरळ करा. हे याच्यातलं बोट कापलेलं आहे? इथलं बोट काढलेलं. तरी आराम नाही झाला बोट बोट कापल्यानंतर सुद्धा तुम्हाला आराम नाही झाला? जखम बरीच नाही झाली? बरीच नाही झाली. मग तुमची इथं फरक पडला मला. फरक पडला म्हणजे चांगलं झालं ना? चांगलं झालं. पाणी ते कोरडं झालं एकदम. नाही तर पाणी हे होत होतं. आग होती खडबड. आता आग वगैरे काही नाही? काहीच नाही. आता थोड्या मुंग्या येते जास्त थोडे पायाला. तुम्हाला शुगरचे इन्सुलिन चालू होते इंजेक्शन? बरं. मग आता आमचे औषध चालू केल्यावर फरक पडला मला. काहीच नाही, करताही नाही. म्हणजे आता इंजेक्शन बंद केले का? बंद झालेलं. अच्छा. म्हणजे औषध घेऊन आमचं सुरू केल्यावर किती दिवसात इन्सुलिन बंद केलं? तुम्ही 4-5 दिवसात बंद करून टाकलं. इन्सुलिन बंद केलं. आता काय गरज नाही? काहीच गरज नाही. शुगर बरोबर आहे आता? बरोबर आहे. आता काहीच नाही वाटायला. चक्कर नाही, फेक्कर नाही, काहीच नाही.
आता तुम्ही काम धंदे करता का? हा बिलकुल जातो बाजारात येतोय फिरतोय हे होतो बर हा झालं आपलं काय